साहेब आज खरं तर अजितदादांना जाऊन 48 तास उलटलेले आहेत. आता सुनेत्रा वहिनी आज शपथविधी घेणार आहेत उपमुख्यमंत्रीपदाच्या. नेमकी पक्षाची पुढची दिशा वाटचाल कशी असणार आहे? मी तर कालच सांगितलं की सर्वसामान्य जे आहे लोकांचं मत आणि आमदारांचं मत हे जर विचारात घेतलं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्यसुद्धा आहे 100%, ते म्हणजे सुनेत्राताईंना जे आहे CLP लीडर, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री हे करणं हे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू. हे कालच मी स्वतः सांगितलं आहे. आता त्याची जी फॉर्मॅलिटी जी काय असते सर्वसाधारणपणे पूर्ण करण्याची, किंवा त्या CLPचे मेंबर्स कोण आहेत, तसे आमदार लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली असं एक जी आहे फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ते आता आज दुपारी करू. आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कदाचित आजच राज्यपालांना सांगून ते त्यांचं शपथविधी होईल उपमुख्यमंत्री म्हणून. मात्र शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांनी या संदर्भात कुटुंबामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही आहे. या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नाही, किंबहुना अशा पद्धतीने घाई केली जाते का, असं सुद्धा प्रश्न होतोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याची एकत्र येणार होते. मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे, कारण कालपासून CLPच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रयत्न होता. कारण जोपर्यंत CLPची मीटिंग होत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद. त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्या तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढं काय काय करायचं ते. शपथविधी आज झालाच तर पवार साहेबांना याचा निमंत्रण दिलं जाणार आहे का? आता मला काय कल्पना नाही सर, पण एकंदर पाहिलं गेलं, मला माहीत नाही. एकंदर पाहिलं गेलं तर विलिनीकरण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक म्हणतात. पण या सगळ्या गोष्टीनुसार एक खंड पडला या गोष्टीला अनेक लोक म्हणतात. पण या मुख्यमंत्र्यांचं आम्हाला संपूर्ण सहकार्य आहे असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, अगदी थोड्याच वेळात देवगिरीवर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. नेमकी काय अपडेट आहे? किती वेळा त्या बैठकीला सुरुवात होईल? आत्ता ही बैठक ऑलरेडी सुरू झालेली आहे. प्रफुल्ल पटेल तटकरे इथं आलेले आहेत आणि बाकीचे सदस्य सुद्धा काही वेळात पोहोचत आहेत. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीचा निर्णय हा सुनीत्रा पवारांच्या सांगण्यावरूनच झाला होता आणि त्याच्यामुळे सुनीत्रा पवारांच्या सहमतीने, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सहमतीने, म्हणजे अजित पवारांचा जो परिवार आहे त्यांच्या सहमतीने पूर्ण कोअर कमिटीने निर्णय घेऊन सुनीत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद CLP करण्याची भूमिका घेतली आहे. वास्तविक शरद पवारांच्या या टीकेनंतर आता ही गोष्ट समोर येताना दिसून येते. आता मुद्दा राहतो की आज शपथविधीनंतरनं बाकीच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वरूपाची सुनीत्रा पवारांची निवड होती का? कारण की विधिमंडळाचे गटनेते म्हणून त्यांची निवड होणं सर्व आमदारांच्या उपस्थितीत हे जवळपास दिसून आता येते की दुपारी 2 वाजता ही बैठक होती आहे. या त्याच्या कोर टीमच्या बैठकीनंतर ते विधानभवनला जातील. विधानभवनमध्ये 2 वाजता सगळे आमदार येत आहेत. एकमताने सुनील हे तिथे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारखे सदस्य ठराव मांडतील. ते एकमताने ठराव होईल आणि सुनीत्रा पवार यांची विधिमंडळ गटाच्या नेते म्हणून त्यांची निवड होईल. अर्थात त्यानंतर ते पत्र मुख्यमंत्री हे राज्यपालांना पत्र पाठवतील की शपथविधी करावा आणि त्यानंतर सायंकाळी 5च्या आसपास हे साधारणतः शपथविधी हा राजभवनमध्ये साध्या पद्धतीने करण्याचं ठरलेलं आहे. ज्या पद्धतीने अजित पवार
पवारांचा मृत्यू झालेला आहे. अचानक या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. यामुळे कोणत्याही झगमगाट न करता, कोणत्याही साजरा न करता अशा स्वरूपाचा शपथविधी साध्या सोहळ्या पद्धतीने करावा अशा स्वरूपाची भूमिका मांडलेली जाते सुनीता पवारांकडनं. त्यामुळे साध्या पद्धतीने हा शपथविधी प्रोग्राम जो आहे तो होईल. त्याच्यामध्ये पवारांच्या निकटवर्ती त्यांचे नातेवाईक आहेत, तसंच काही आमदार, खासदार आणि राज्यातले काही प्रमुख